उन्हाळ्यात आपल्यासाठी वरदान ठरलेलं फळ म्हणजे आंबा. कोकणात जसा हापूस तसा मध्य महाराष्ट्रात केशर. उन्हाळ्याच्या ऐन मध्यावर येणारा हा फळांचा राजा आपल्या शरीरासाठी एक वरदानच आहे. झाडावर थोडेफार पिकलेले आंबे दिसले की मग आपण आंबा उतरवायला सुरुवात करतो. पाडाच्या आंब्याची चव आणि सुगंध खूप भारी असतो. ते केमिकलमध्ये पिकवलेल्या आंब्यांना कधीच येत नाही. केशर सोबतच आम्ही घरी लंगडा, तोतापुरी आणि बदामचे सुद्धा झाडं लावलेत. आता हा गावरान आंबा आहे. हा पिकायला सगळ्यात लवकर पिकतो आणि याचा आमरस खूप चवदार असतो. आता हा बदाम आंबा आहे. एकदम खोबऱ्यासारखी चव आणि याचं लोणचं खूप भारी तयार होतं, पण हा पिकतो थेट आषाढात. हा तोतापुरी किलोमध्ये 2च बसतील अशी याची साईज आहे आणि हा सुद्धा लेटच पिकतो. आंबा उतरवताना तो व्यवस्थित आदळ आपट न करता जर उतरवला तर तो लवकर पिकतो आणि खराब होत नाही. आणि मग व्यवस्थित पोत्यामध्ये पिकू घातल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर हे पिवळं सोनं तयार होतं. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि भरपूर मायक्रोन्यूट्रियंट्स असल्यामुळं आंबा आपल्या शरीरासाठी एका टॉनिकसारखं काम करतो. लंगडा, बदाम, तोतापुरी आणि वनराज सारख्या जाती लेट पिकतात, पण त्यांच्यामध्ये पल्पचं प्रमाण खूप जास्त असतं. ह्या आंब्यांच्या पल्पपासून आपण जॅम किंवा जेलीचे प्रोडक्ट तयार करू शकतो, जे वर्षभर आरामात टिकतात.